नमस्कार मंडळी, मी राजेंद्र भुसारा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक चांगलासा रिसॉर्ट घेऊन आलो आहे। आता आम्ही चाललो आहे पनवेल येथील शिवगंगा रिसॉर्टला। आत्ता वाजलेत सकाळचे 8:30, घरातनं निघू एक इथून 1.25 तास आम्हाला लागणार आहे। 10 वाजेपर्यंत तिथे पोहोचू आणि तिकडची सगळी गंमत जम्मत फन सगळं तुम्हाला दाखवतो। रेट्स किती आहेत आणि सगळं काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तर फायनली आम्ही 10 वाजता रिसॉर्टला पोहोचलोय आणि इथे मोठीशी पार्किंग आहे आणि बघतो तर काय इथे भरपूर अशी गर्दी आहे। आज रविवारचा दिवस असल्या कारणाने इथे भरपूरच गर्दी आहे। गर्दी बघू शकता तुम्ही। तर अगदी तिकीट काउंटरच्या बाजूलाच हे शिवाचं मंदिर आहे। तर पुढे आहे ना तिकिटासाठी मोठ्या प्रमाणात भांडणं सुरू आहेत आणि आतमध्ये जायला आहे ना मोठीशी झुंबड उडाली। तर 1 तास तिकिटाच्या रांगेत उभं राहून आता प्रचंड अशी भूक लागलेली आहे आणि आतमध्ये आल्यानंतर बघा किती गर्दी आहे इथे नाश्त्यासाठी सुद्धा। तर नाश्त्यासाठी इथे इडली सांबार पापडी आणि त्यानंतर उपमा जिलेबी आहे। इथे लॉकरची सुद्धा सुविधा आहे।
तर आता आपण मोठ्या स्लाइड्स आहेत ना त्या बाजूला जाऊया आणि माझ्या इकडे राईट साईडला मोफत बर्फ गोळा आहे. त्यानंतर लिंबू सरबत सुद्धा आहे. लिंबू सरबत इकडे 15 रुपये ग्लास आहे. बाकी बर्फ गोळा त्यानंतर पॉपकॉर्न फ्री आहेत. फ्री लोक कोणीच सोडत नाही. तर इकडे आपल्याला आहे ना मस्तपैकी कॉट देतात आणि इथे मस्तपैकी आराम करू शकतो. फ्री असतात कॉट्स. तर पुढे गेल्यानंतर बघा पूर्ण आमराई आहे आणि माझ्या दोन्ही बाजूला शेड्स तयार केलेत आणि तिथे ह्या बाज किंवा कॉट ठेवलेले आहेत. तर बघा अशा प्रकारे ही कॉट आहे आणि मस्तपैकी आराम करू शकतो आपण. तर हा रस्ता आपल्याला मेन स्लाइडकडे घेऊन जातो. एंट्री करताच बघा हे मोठ्या अशा स्लाइड्स आपल्याला दिसत आहेत. तर मी इकडे आता ना वरती आलोय आणि वरतून तुम्हाला हा नजारा दाखवतोय. तर मित्रांनो आता दुपारच्या जेवणाला आलोय आणि जेवणाला सुद्धा प्रचंड गर्दी आहे. जेवणामध्ये बघा 2 भाज्या, डाळ, भात, 2-3 स्टार्टर आहेत, पुरी आहे, त्यानंतर पापड, लोणचं, ढोकळा, बरेचसे पदार्थ आहेत. मंडळी आता रिसॉर्टमधनं घरी पोचलो आहे. आत्ता जवळजवळ 6 वाजता आहेत. थोडंसं लवकरच आलो. माझ्याकडनं एक ना फार मोठी चूक झाली किंवा एक मोठासा हादसा झाला. ज्या मोबाईलने मी शूट करत होतो तो मोबाईल अक्षरशः पाण्यात पडला. म्हणजे जिथे वेव्ह पूल होता ना तिथेच तो पडला. तिथूनच माझी सगळी जी शूटिंग होती ना ती स्टॉप झाली. जेवणापर्यंत मी शूटिंग केलं. त्यानंतर थोड्या वेळ पुन्हा एकदा आम्ही वेव्ह पूलमध्ये गेलो. तिथे मोबाईल पडला, तो भिजला, तो खराब झाला आणि त्यानंतर मला शूटिंगच करता आलं नाही. इथे आहे ना म्हणजे तिथे लहान मुलांसाठी पण भरपूर खेळण्यासारख्या ॲक्टिव्हिटीज होत्या. त्या मला दाखवता आल्या नाही आणि बरंच काही अजून होतं ते दाखवता आलं नाही. त्यामुळे तुम्ही तिकडे गेलात ना तर भरपूर मजा कराल असं तुम्हाला आश्वस्त करतो. आणि शेवटी आम्ही पावभाजीचा नाश्ता करून तिथून लवकरच निघालो कारण माझा पूर्ण मूड गेला. 31,000चा मोबाईल पाण्यात पडला, अगदी खराब झाला. जाऊ दे, ठीक आहे.
जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं आपण गृहीत धरूया. तर रिसॉर्ट खरंच खूप छान आहे. एंट्री फी आहे ना ती ₹1000 आहे पर पर्सन आणि लहान मुलांची म्हणजे 3 फुटाच्या वरती जी मुलं असतील, ज्याची उंची असेल ना, त्यांच्यासाठी ₹900 अशी एंट्री फी आहे. जेवणही चांगलं होतं, ठीकठाक होतं, परंतु थोडीशी अस्वच्छता पाहायला मिळाली. बाकी रिसॉर्ट मस्तपैकी आहे. आम्ही संडेला गेलो होतो, त्यामुळे गर्दी तिथे भरपूर होती. बाकी अदर दिवशी गेलात ना, तर गर्दी तिथे कमी असते. ठीक आहे, रिसॉर्ट कसा वाटला म्हणजे हा जो व्हिडिओ होता छोटासा, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.